गुरु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। यया रामयशो गानैः कृता भारत जागृति लक्ष्मीकेळपरोख्याख्यां स्मरामो मावशिं वयं नमामो वामशिं। संस्कारिले संस्कारे साकारिले या तत्वाने कसे संस्कार घडत गेले आणि युवराज रामरायांचे राष्ट्रपुरुष राजाधिराज रामचंद्र कसे घडले हे आपण पाहतो। काल आपण नामकरण संस्कार पाहिला आणि आपण राम श्रीराम आणि भरत यांचं नामकरण पाहिलं। त्या नामामागे अर्थ काय आहे, नाव कसं ठेवायचं असतं, संस्कार कसा करायचा असतो आणि तसा संस्कार केल्यानंतर जीवन कसं घडतं हे आपल्या लक्षात आलं। आज पुढे जाऊया। महर्षी वाल्मिकींनी सुमित्रेच्या दुसऱ्या बाळाला मांडीवर घेतले। चौथ्या थोडी मारली नाही ना, दुसऱ्या नाही, सुमित्रानंदनाचे नामकरण करण्यासाठी वसिष्ठांनी सुमित्रेच्या बाळाला मांडीवर घेतलं आणि महर्षी वसिष्ठांनी एका अद्भुत नावाचा उच्चार केला, लक्ष्मण। लक्ष्मण नाही, लक्ष्मण। लक्ष्मण म्हणजे काय याचा अर्थही वाल्मिकींनी आपल्या रामकथेत सांगितला आहे। तो आहे लक्ष्मीवान सहा लक्ष्मणः। ज्याच्याकडे लक्ष्मी आहे तो लक्ष्मण। मात्र या लक्ष्मणाकडे एकच संपत्ती आहे आणि ती म्हणजे दास्य लक्ष्मी। कैकर्य हीच लक्ष्मणाची संपत्ती आहे। त्याने सोने नाणे गडगंज पैसा याची कधीही कदर केली नाही। लक्ष्मी या शब्दाचा अर्थ शोभा असा आहे। ज्याचे जीवन केवळ कैकर्याने सुशोभित आहे, ज्याने आपल्या जीवनामध्ये रामाखेरीज अन्य कशाचेही चिंतन केलेले नाही, जो जो रामाला अनुकूल त्याला त्याला मी अनुकूल, जो जो रामाला प्रतिकूल मग तो कोणीही असो, माझी माता असो पिता असो ते माझे शत्रू, ही लक्ष्मणाची धारणा होती। रामचंद्र वनवासाला जाताना लक्ष्मण त्यांचे बरोबर निघाले तेव्हा राम त्याला मातेची अनुमती घ्यायला सांगतात। तेव्हा लक्ष्मण त्यांना म्हणतो, माता रामो मत पिता रामचंद्र स्वामी रामो मत सखा रामचंद्र। आईची परवानगी काय, तूच माझी आई, तूच माझे वडील। रामांना जेव्हा वनवासात जावे लागते आहे हे आपल्या वडिलांमुळे घडलेले आहे। हे जेव्हा लक्ष्मणाच्या लक्षात आले तेव्हा त्याने आपल्या वडिलांची पर्वा केली नाही। ते खूप संतापलेत आणि काय म्हणतात, ते स्पष्टपणे म्हणतात, बद्धताम वध्यताम अपि। बद्धता तुरुंगात पण टेकीन, वध्यताम अपि कशासाठी, काय माझ्या रामदादावर तो अन्याय होत आहे म्हणून। त्यांच्यावर महाअभियोग चालवा, वेळ पराला प्राणदंड द्या, पण अयोध्येच्या सिंहासनावर रामानीच बसले पाहिजे अशी लक्ष्मणाची धारणा आहे। सर्वस्व रामचंद्रांच्या पायी आहे असं दास्य याला म्हणायचं कैकर्य लक्ष्मी। पूर्णत्वाने स्वीकारलेलं, स्वतःहून स्वीकारलेलं दास्यत्व, कोणी दास बनवलेलं नाही। हे अनुकरण त्यांनी स्वतः स्वीकारलेलं आहे, हे अनुसत्व स्वतः स्वीकारलेलं आहे। लक्ष्मणाला रामाचे किती वेळ असावे, अहो रामाबरोबर वनात जाताना त्याला आपल्या नवपरिणिता पत्नीला उर्मिलेला भेटून जावे एवढी सुद्धा शुद्ध राहिली नाही। काय जीवन झाले असेल त्या उर्मीचे, तिला एकच खंत आहे, ते गेले हे ठीक आहे हो, पण जाताना मला भेटून सुद्धा गेले नाही। पण तो वेडा तरी काय करणार, कारण कुठलीही भक्ती माणसाला वेड लावते। कुठलीही भक्ती, देशभक्ती केली, अशी भक्ती केली की फासावरी हसत गेली, याला म्हणतात वेड लागणे। कुठलीही भक्ती माणसाला वेड लावते।
देशभक्ती लोकांना वेड नाही का करीत? रामभक्तीने लक्ष्मणाला पुरते वेड लावलेले आहे. त्याला रामाखेरीस काहीही कळत नाही. वाल्मिकी रामायणामध्ये लक्ष्मण एक सुंदर शब्द वापरला आहे. तो लक्ष्मण रामचंद्राचा बहिष्ठर प्राण आहे. एक प्राण प्रभूच्या देहात, दुसरा प्राण लक्ष्मणाच्या देहात. आणि हे शब्द अक्षरशः सत्य आहे. भगवान रामचंद्रांनी अयोध्येचा वियोग सहन केला, आईचा वियोग सहन केला, वडिलांचा वियोग सहन केला, भगवती सीतेचाही विरह सहन केला, पण भरताचाही वियोग सहन केला. पण ज्यांचा वियोग भगवान रामचंद्रांना सहन करता आला नाही अशी एकच व्यक्ती, ती म्हणजे लक्ष्मण. रामकथेच्या शेवटच्या सर्गामध्ये भगवंताला कर्तव्य बुद्धी म्हणून, न्याय बुद्धी म्हणून लक्ष्मणाला प्राणदंड द्यावा लागला. आश्चर्याची गोष्ट ही आहे की अयोध्येच्या त्या दिव्य सिंहासनावर बसून न्याय करताना प्रभू म्हणाले, लक्ष्मण त्वाम विसर्जये, लक्ष्मण त्वाम विसर्जये. आज्ञा आहे प्रभूंची, प्रभूंनी केलेला न्याय आहे. प्रभूंना प्रणाम करून लक्ष्मण शरयू नदीत प्रवेश करण्याकरता निघून गेला. पण पुढं काय घडलं? भगवान श्रीराम सिंहासनावर उतरले. त्यांनी महर्षी वसिष्ठांना प्रणाम केला आणि सांगितले, गुरुदेव, सिंहासनावर बसून राजाने न्याय करायचा असतो तो मी केला. राजाने न्याय करायचा असतो म्हणून मी तिथे न्यायासनावर बसून जे करायचं ते केलं, ते मी बोललो. पण माझ्याशिवाय लक्ष्मण कधीच राहिला नाही, त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही. हे सिंहासन आता तुम्ही सांभाळा. राजा म्हणून मी न्याय केला, आता भाऊ म्हणून मी त्याच्या पाठोपाठ चाललो. आणि इथे लक्ष्मणा पाठोपाठ प्रभू रामचंद्र शरयू नदीत प्रवेश करतात. आणि इथे रामकथा सग असं असावं प्रेम. याला म्हणतात कैकर्य संपत्ती, याला म्हणतात भक्ती, याला म्हणतात बंधू प्रेम. तर असा हा लक्ष्मणाने प्रभूंना कसे जिंकले असेल याचा विचार करा. सगळ्या जगाचे आधार प्रभू श्रीराम आहेत, पण रामचंद्रांचे आधार लक्ष्मण आहेत. आणि कसे? लक्ष्मण हा रामचंद्रांचा आधार आहे. आणि इतकी उपमा सुंदर रामायणामध्ये दिली आहे. वाल्मिकी रामायणात लक्ष्मणाकरता आणखी एक विशेषण येतं. काय? रामाची कीर्ती पताका ज्या ध्वजदंडावर फडकते आहे, तो ध्वजदंड लक्ष्मण आहे. लक्ष्मण नसेल तर ती पताका कशी फडकणार? लक्ष्मणाचा त्याग हा प्रकारचा आहे, है ना. काय आहे तो? ध्वजदंड आहे. पताका फडकायची आहे रामचंद्रांची, त्याला ध्वजदंड, त्याचा खरा आधार कोण असेल तो लक्ष्मण आहे. म्हणून जीवनातील प्रत्येक कठोर कार्य भगवंताने लक्ष्मणाकडून करवलं. कसं? जरा सीता त्यागाचा प्रसंग जर बघितला तर आपल्याला माहिती की लक्ष्मणाला ते मुळीच मान्य नसतं. त्यांनी जेव्हा सांगितलं, आपल्या तिन्ही भावांना बोलवून घेतलं आणि सांगितलं की असं झालं आहे आणि माझ्या दृष्टीने न्याय म्हणून मला आता राजसिंहासनाला न्याय द्यायचा आहे, माझ्या प्रजेला न्याय द्यायचा आहे, प्रजानुरंजनाला मला कृतार्थ करायचं आहे, म्हणून मला सीतेचा त्याग करावा लागत आहे. आता लक्ष्मण पटकन म्हणतो की कसं शक्य आहे? पण रामाची आज्ञा, आणि रामाने आज्ञा कोणाला केली? ना भरताला सांगितलं ना शत्रुघ्नाला. कोणाला सांगितलं? लक्ष्मणाला. कारण त्याला माहिती आहे त्याला कितीही आपली गोष्ट पटो ना पटो, पण एकदा आपण सांगितली, रामानं सांगितली की ती झालीच पाहिजे. असा तो रामचंद्रांचा आधार आहे. जी गोष्ट करायची असेल त्याचा पाया मजबूत असावा लागतो. तसं लक्ष्मण हा जणू काही पाया आहे. लक्ष्मणाच्या जागी आजकालचा एखादा बुद्धिनिष्ठ असता तर म्हणाला असता, तुमचं सगळं ठीक आहे, मला पटत नाही, मी नाही करणार. याला समर्पण म्हणत नाही. लक्ष्मणासारखे समर्पण नाही. त्याला पटो अथवा न पटो, तो रामांचा आज्ञांकित सेवक आहे.
आज्ञांकित सेवक आहे, आज्ञा कुठलीही मिळो आणि ती पुरी होणारच. म्हणून लक्ष्मणाला सांगितलं की सीतेला घेऊन जा आणि वाल्मिकींच्या आश्रमात सोडून. रामायणातला आणखीन एक प्रसंग आहे. प्रभू रामचंद्रांनी भगवती सीतेला अग्नी परीक्षा देण्यास सांगितली. बघा, ज्या ज्या वेळी कठीण प्रसंग आले आणि ज्या ज्या वेळी असं वाटलं की हे त्रैलोक्य हे मान्य करणार नाही, मग हे त्यांनी मान्य करावं असं असेल, ह्याच्यासाठी कोणी कार्य करावं असं वाटेल, त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाची योजना केली. कारण तो काय आहे, आज्ञांकित सेवक, त्यांचा खरा आधार, त्यांचीच फक्त भक्ती करणारा, त्यांचीच धारणा करणारा त्यांचा बहिष्ठर प्राण. बहिष्ठर प्राण राहिला नाही तर आपण जगू नाही. म्हणून त्याला काय सुंदर विशेषण दिले, लक्ष्मण हा रामांचा बहिष्ठर प्राण. आणि त्या प्रसंगी काय झालं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, भगवती सीतेला लंकेतून येताना अग्निदिव्य करावं लागलं. त्यासाठी लागणारी काष्ठे ते लक्ष्मणाला आणायला सांगितलं. लक्ष्मणाला ते मान्य नाही, पण रामाने अंतिम निर्णय दिला की एखादी पृष्ठभानी असली नसली तरी मुकाट्याने कर, प्रत्युत्तर न कर. ते मुकाट्याने मान्य करणं आणि ते कार्य करणं हा लक्ष्मणाचा स्थायी भाव आहे. स्थायी भाव आहे, वरवरचा देखाव्याला आणलेला नाही, नाईलाज म्हणून आणलेला हा भाव नाही. नाईलाज म्हणून तो कुठलंच कार्य करत नाही, पण त्याचा तो स्थायी भाव आहे की त्याच्यात म्हणून शब्द पडला की तो पूर्ण झाला पाहिजे. कर्तृत्वहीन माणसांमध्ये अशा प्रकारचे हा. आणि आणखीन एक गोष्ट त्यांनी काय सांगितलं की हे सगळं जे पालन करतो ते लक्ष्मण दुर्बल आहे म्हणून का करते, नाही. काय काय वेळा असं होतं की कर्तृत्वहीन माणसं जी असतात त्यांना पटो आणतो आपला बॉस असतो त्याचं ऐकावंच लागतं. सगळ्या सिनेमांमध्ये हे दाखवलं असतं, वाटेल तसं वागवत आहेत तर लाचारीने राहणार असतं. लक्ष्मणाचं तसं नाही. लक्ष्मण काय आहे, त्या आज्ञापालनाला सौंदर्यही नसते, पण लक्ष्मण कर्तृत्व संपन्न असूनही, पराक्रम संपन्न असूनही स्वतःच्या कर्तृत्वाने तो हो नाही करू शकणार होता. पण हे बल असताना, ही शक्ती असताना, ही संपन्न असतानाही त्यांनी त्याची प्रत्येक आज्ञा पाळली आहे आणि प्रत्येक वेळी तो श्रीरामांसमोर विनम्र झालेला आहे. तो सांगेल तिथे तो झोपलेला आहे. कर्तृत्व संपन्न असूनही रामाकडे झोपतो, हे त्याच्या जीवनातले सौंदर्य. माझ्याजवळ बळच नाहीये, मग मी कोणाही पुढे झोप, चला एवढं झुकलो तर एवढं मिळणार आहे, ही लाचारी आहे. पण त्यांचं तसं नाही. लक्ष्मण कर्तृत्व संपन्न आहेत पण स्थायी भाव, धारणा काय आहे, श्रीरामचंद्र हे माझं सर्वस्व. आणि त्यामुळे ते झुकतायत. मला पटले तरच मी करीन, हा एक बौद्धिक अहंकार असतो. मुद्दाम हे सगळं काय असते की लक्ष्मण म्हटलं की हे सारे विचार आपल्या समोर यायला हवे. मग आपण करतो तो संपन्न आहोत का, आपल्याला आचारी आहे का, आपण का ऐकतोय, आपण कोणाची आज्ञा का पाळतो, किंवा मला पटत नाही हे मी स्पष्ट बोलते, म्हणजे स्पष्ट बोलण्याचा हा अहंकार होतो. ते काय म्हणतात, पटले तरच मी करीन, हा एक बौद्धिक अहंकार आहे. त्यामध्ये माझी बुद्धी तुझ्या अकलेपेक्षा जास्त मोठी आहे, हे अभिप्रेत असते. एखादी गोष्ट सांगायला गेलो तर मला माहितीये काय करायचं, ते सांगायची गरज नाही असं सांगणं हा बौद्धिक अहंकार आहे. आणि त्याच्यात अहंकारच अभिप्रेत आहे. एखादी गोष्ट मला पटत नाही, पण ज्या अर्थी ती रामदादा सांगतो आहे त्या अर्थी ती योग्यच असणार, फक्त मला ती नीट कळत नाही. याला म्हणतात बौद्धिक नम्रता. त्यांनी ती गोष्ट सांगितली, मला ती पटली नाही, पण दादानी ती सांगितली आहे तेव्हा ती योग्यच असणार असंच समजणं, असा भाव असणं ही बौद्धिक पराकाष्ठेची नम्रता आहे, जी लक्ष्मणामध्ये स्थायी भाव होऊन राहिलेली आहे. लक्ष्मण थोडे कर्तृत्व असले की माणसाचा अहंकार जागा होतो आणि तो स्वतःला खूप शहाणा समजायला लागतो. यात काही नवीन नाही, आपण रोज तेच करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठली, श्रेष्ठ लोकांना बुद्धीने जिंकले जाऊ शकत. श्रेष्ठ लोकांना
बुद्धीने जिंकले जाऊ शकत नाही. लक्ष्मणाने कधीही वाद घालून रामाला जिंकले नाही. रामानी वनवासात जाऊ नये म्हणून लक्ष्मण रामांशी वाद घालतो, पण वनात जाणे हा रामांचा निर्णय आहे हे कळल्याबरोबर, लक्षात आल्याबरोबर त्याच्याशी वाद न घालता तो पाठोपाठ वनवासात जायला नाही. रामा पाठोपाठ वनवासात गेलाय, तू जाऊ नको असं आहे तसं कुठलाही वाद घातलेला नाही. तू जाऊ नको कारण तुझा अधिकार आहे आणि तू सिंहासनावर बसावंस ही माझी भावना आहे. पण तो जेव्हा असं त्याच्या लक्षात येतं की रामाचा निर्णय झालेला आहे, राम वनवासात जाणार आहे, मग याला काय उपाय आहे, तर मी तुझ्याबरोबर वनवासात येतो. याला म्हणतात कैकल्य स्वभाव, त्याला म्हणतात दास्यत्व, श्रेष्ठ दास्यत्व. वादाने कधीही कोणाला जिंकता येत नाही हे सूत्र लक्षात ठेवा. प्रेमाने दुसऱ्याला जिंकता येते. प्रेमाने दुसऱ्याला जिंकता येते. लक्ष्मणाने कसं प्रेम रामावर केलं असेल हे आपल्याला शिकलं पाहिजे. वाद बुद्धीच्या स्तरावर चालतो, प्रेम हृदयाच्या स्तरावर चालते. वाद बुद्धीच्या स्तरावर चालतो, प्रेम हृदयाच्या स्तरावर चालते. लक्ष्मणाने प्रेमाने प्रभूंना जिंकले, म्हणून त्याच्या पश्चात रामचंद्रांना त्याचा वियोग सहन करता आला नाही. आणि मग तिथे रामकथा थांबली. यानंतर महर्षी वाल्मिकींनी सुमित्रेच्या दुसऱ्या पुत्राला मांडीवर घेतले आणि चौथ्या नावाचा उच्चार केला, शत्रुघ्न. शत्रुघ्न याचा अर्थ जो शत्रूचा चक्काचूर करतो असा अर्थ आपल्याला वाटतो, तसा नव्हे, तर ज्याच्या नुसत्या स्मरणाने सुद्धा शत्रू मरतात. शत्रुघ्न म्हणजे आज समोर शत्रू केला त्याचा नाश, एवढाच अर्थ नाहीये. काय अर्थ आहे, ज्याच्या केवळ स्मरणाने सुद्धा शत्रू मरतात तो शत्रुघ्न. गोस्वामी म्हणतात, ज्या तुम्ही नते विपुनासा, येथे आपण जगाच्या बाजारातील गोष्टी करत नाही आहोत, आपण भक्ती विश्वाचा अभ्यास करत आहोत. आणि भक्तिशास्त्रामध्ये शत्रू कोण, भक्तिशास्त्र आपण बघतोय कशी भक्ती आहे प्रत्येकाची रामावर, हे बघतो. या चारी बंधूंचं एकमेकावर किती प्रेम आहे हे बघतोय. मग या भक्तीमध्ये शत्रू कोण आहेत, काम क्रोध लोभ हे शत्रू आहे. आणि भक्तिशास्त्रातला सर्वात मोठा शत्रू कोण, अहंकार. सर्वांपेक्षा अहंकार हा प्रबळ शत्रू आहे. कामी व्यक्तीला पश्चाताप होतो, क्रोधी आणि लोभी माणसाला पश्चाताप होतो, पण अहंकारी व्यक्तीला कधीच पश्चाताप होत नाही. त्यामुळे कसं असतं, काम क्रोध लोभ पश्चाताप झाल्यानंतर त्याच्यातून तरुण जैल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली. रागराग केला, कामवासना खूप प्रदीप्त झाल्या, पण नंतर पश्चाताप झाला, पश्चातापानंतर तपश्चर्या केली आणि त्यांचं उद्धरण झालं. पण अहंकारी मनुष्य तरुण गेल्याचं एकही उदाहरण नाही. पण असा हा चिवट शत्रू आहे की मरता मरत नाही. आपण शत्रुघ्न पाहतोय, आता आपण भक्तिशास्त्रातले शत्रू पाहतोय आणि त्या शत्रूंना कसं नाहीसं करायचंय हे शत्रुघ्नाच्या चारित्र्यातून आपल्याला शिकायचंय. आणि म्हणून त्याचं नाव शत्रुघ्न आहे. आता त्याला कसं कसं शत्रूंना सामोरं जावं लागलं, कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्या लागल्या त्या थोडक्यात पाहणार. या अहंकाराचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, सहसा लहान लहान लोकांना तो धरत नाही, हा मोठ्या मोठ्या आसामींना गाठतो. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, नवल अहंकाराची गोठी, विशेषे न लगे अज्ञाची ये पाठी, ज्ञानी यांचे झोंबोनी कंठी, नाना संकटी वाचावी नाचवी. थोडे काहीतरी आपल्याकडे असले की आपल्या हातून एखादे काम घडले की लगेच अहंकार येतो. छोटे छोटे लोक एवढाली कामं करून जातात, त्यांना कुठेही अहंकार होत नाही. पण बुद्धी नक्की झालेल्या ना. एका अर्थाने घर सोडणे सोपे आहे, कपडे बदलणे सोपे आहे. घर सोडले, मठात गेला, तिथे साधूचा पोशाख केला, पण अहंकार टाकणं फार कठीण आहे. घराचा अहंकार सुटतो, मठाचा अहंकार आहे. हे माझं घर आहे हा अहंकार सुटतो आणि मठात गेल्यावर हा मठ माझा आहे हा अहंकार येतो. पांढऱ्या कपड्याच्या जागी भगव्या कपड्यांना अहंकार होतो, सोन्याची चेन जाते आणि रुद्राक्ष माळेचा अहंकार येतो. मी स्वामी आहे, मी बाबा आहे. सगळेच जाणे सोपे, पण मीपणात जाणे कठीण आहे. पुन्हा कुठे आपण येतो, योग वासिष्ठ.
मी माझं याचा जोवर लय होत नाही तोवर आपण काहीही करू शकत नाही. याबद्दल आणखीन एक गंमत आहे. सांसारिक लोकांचा मीपणा फार लहान असतो, पण पारमार्थिक लोकांचा मीपणा फार मोठा असतो. घरातल्या कटकटी कमी असतात, आश्रमातील कटकटी फार जास्त असतात. म्हणून कलियुगात आपल्या घरात राहून साधना करणाराच श्रेष्ठ आहे. आश्रमात जाऊन राहण्यापेक्षा कृपा करून आपले घरच आश्रम कसा बनेल हे बघा. संपत्तीचा अहंकार, ज्ञानाचा अहंकार, कर्तृत्वाचा अहंकार आणि सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे आपल्याला अहंकार नसल्याचा अहंकार. हं? हे आपल्याही नकळत सगळं घडत असत. मला अहंकार नाही याचा अहंकार आपल्याला सजेचे, मला अजिबात अहंकार नाही याचा अहंकार आपण करत असतो. आणि तो सर्वात मोठा, न दिसणारा, न उमजणारा, परतवून न लावणं येणारा हा अहंकार शत्रू आहे. शत्रुघ्नाच्या जीवनाचे चिंतन केले तर आपला अहंकार विसर्जित होईल. का बरं? तर त्याच्याकडे जीवनाकडे बघायला लागलं की अनेकांना असं वाटतं रामायणामध्ये शत्रुघ्न नेमके काय केले त्याचा तर कुठे नामोल्लेख पण नाही. सोबत रामासोबत लक्ष्मणाचं नाव चिकटलंय, भरतासोबत शत्रुघ्नाचं नाव चिकटलं, असं नाहीये. मग राम लक्ष्मण भरत यांच्या पाठोपाठ शेपटीसारखं शत्रुघ्नाचं नाव आलं, असं पण नाहीये. रामकथेतही त्याचा उल्लेख नाही. याचा अर्थ तो ऑल्सो रन मधला नाही. कधी कधी एखाद्या समारंभाचे, हे आचार्य किशोरजी व्यासाने दिलेलं उदाहरण आहे. ते म्हणतात कधी कधी एखाद्या समारंभाचे फोटो लोक मला दाखवतात नाही ना, त्यांच्याकडे गेले की कौतुकाने दाखवतात, म्हणजे लग्नाचे फोटो, कार्याचे फोटो. या कार्यामध्ये खूप लोक त्यांना दिसतात. फोटो बघताना आचार्य म्हणतात फोटो बघताना माझ्या लक्षात येतं की ज्याने काहीच कामे केले नाही ते सगळे फोटो. हा, त्यांना फोटो काढण्यातच त्यांचं काम चाललेलं असतं आणि आपल्यालाही हे सहज पटण्यासारखं आहे. हा, ज्याने काहीच कामे केले नाहीत असे अनेक चेहरे फोटो आहेत. यांनी फक्त फोटोच्या वेळी उभे राहण्याचे काम केले. त्यावेळी माझे मन त्या लोकांचा शोध घेत असते ज्यांना फोटो काढून घ्यायला देखील सवड मिळत नाही. ते फक्त कामच करीत राहतात, पण त्यांना फोटो काढून त्याला प्रदर्शन करायची सवड त्यांना मिळत नाही. दोन प्रकारचे कार्यकर्ते असतात, काही समारंभी असतात आणि काही खरंच कार्य करत असतात. समारंभी लोक व्यासपीठावर येताना जर फोटो काढणार नसेल तर त्याच्यावर ओरडतात. आपले जीवन हे असं आहे. म्हणून शत्रुघ्नाच्या कार्याकडे आपले लक्ष थोडे तरी वेधले पाहिजेच. कल्पना करा की दोघे भाऊ आहे ना, ते श्री भरत नंदीग्रामात आहे. 14 वर्ष अयोध्येचं राज्य सांभाळायचं आहे. ज्या साम्राज्याला राजा नाही असे साम्राज्य सांभाळायचं आहे. कारण भरत पादुका घेऊन नंदीग्रामात जाऊन बसले, पादुका समोर ठेवून ते राज्य चालवत आहेत. इकडे अयोध्येत राजा नाही. म्हणून राजनीती शास्त्रामध्ये असं म्हटलंय की राज्यावर सर्वात मोठं संकट अराजक हे आहे की एखादा राजा राजावर राजा नसणं हे सर्वात मोठं संकट आहे. म्हणून एखादा राजा मरण पावला तर त्याला अग्नी देण्याच्या आधीच राजाचं नाव जाहीर करावं लागतं. दुसऱ्या राजाला त्याचं नाव घोषित करून राजसिंहासन द्यावं लागतं. राजनीतीप्रमाणे असा एकही दिवस नसावा ज्या दिवशी राजा नाही. आणि राजा नसलेलं 14 वर्ष हे अयोध्येचं साम्राज्य शत्रुघ्नाने आपलं कुठेही नाव न देता, आपला कुठेही फोटो काढून न घेता सांभाळलंय. अयोध्येला 14 वर्षे राजा नाही. पादुकांची सेवा करत श्री भरत नंदीग्रामात बसलेत. दोघे भाऊ वनात आहेत, वडील स्वर्गाला गेलेत. अयोध्येचं राज्य 14 वर्ष सांभाळलं कोणी? अर्थात शत्रुघ्नांनी. ज्या ठिकाणी राजा नाही अशा ठिकाणची सेना अस्ताव्यस्त होते. काही लोक विद्रोह करतात. मंत्रिमंडळ, सेना, राज्याचा कोश हे सगळं सांभाळणं सामान्य गोष्ट नाही. आज्ञा देणं सोपं आहे, पण आज्ञा करवून घेणं, काम करवून घेणं, कार्य करवून घेणं, व्यवस्था लावून दिल्यात पण त्या व्यवस्था कार्यरत करणं हे सर्वात अवघड काम आहे. म्हणून नेत्याचा नेहमीच आधार गजदंड
खालचा कार्यकर्ताच असतो. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात काय काय भयानक घटना घडल्या ते आपल्याला, तो इतिहास आपल्याला माहिती आहे. एखाद्या मोठ्या माणसाच्या मृत्यूनंतर राज्यकारभार सांभाळणं खूप अवघड असतं, हेही आपल्या लक्षात येतं. शत्रुघ्नाला फक्त राज्य सांभाळायचे, राज्याची व्यवस्था जरी भरताना लिहून दिलेली असते त्यात फक्त राज्य सांभाळायचं नव्हतं. त्याला काय करायचं होतं, घरामध्ये असलेल्या 6 महिलांना सांभाळायचं. आणि या 6 महिलांमध्ये प्रत्येकीची मनोवृत्ती काय झाली आहे, भिन्न आहे. प्रत्येक जण भिन्न आहे. कौसल्या माता रात्रंदिवस अश्रुपात करते आहे कारण तिला पुत्रविरह झाला. कैकेयी माता अंतःकरणातून दग्ध झालेली आहे कारण तिने एवढं मोठं धैर्य करून अयोध्येचं राज्य वाचवलेलं आहे. पण आता ती कलंकिता म्हणून तिला जीवन जगावं लागतंय, त्यामुळे ती पूर्ण दग्ध झालेली आहे. तिला आता आपल्या कर्माचा पश्चाताप होतो आहे, परंतु उर्मिलेच्या नेत्रातील आस्वानं मात्र कळ नाहीये. पती आपल्याला न सांगता निघून गेलेला आहे. ती पतिविरहात आहे. मांडवीचा पती भरत अयोध्येच्या जवळच्या नंदीग्रामात आहे. तो सिंहासनावर बसलाय, तो राजा झालाय, पण तो सिंहासन सोडून नंदीग्रामात जाऊन बसलेला आहे. म्हणजे तिचंही जीवन हे अतिशय भिन्न आणि अतिशय सामान्य झालं आहे. पण 14 वर्ष इतक्या महिलांना सुखावत सांभाळणं ही सामान्य गोष्ट नाही. आम्हाला आमची एक बायको आणि आई अशा 2 स्त्रिया सांभाळता येत नाही, ही आजची रड आहे. आणि म्हणून पुरुषांमध्ये हे सामर्थ्य नाही, म्हणून आज विभक्त कुटुंब पद्धतीला आपण सामोरं जात आहेत. शत्रुघ्नाचं चरित्र सगळ्या पुरुषांनी वाचावं. म्हणजे 6 महिलांना त्यांनी कसं सांभाळलं, अशा वेगळ्या वेगळ्या विभिन्न परिस्थिती मनस्थितीत असलेल्या स्त्रियांना त्यांनी कसं सांभाळ. सगळ्या या तिघी राण्या होत्या, आई होत्या, आणि या तिघी त्याच्या एक पत्नी आणि 2 बहिणी सगळ्या विरहामध्ये होत्या. आणि प्रत्येकीचं कारण वेगळं होतं, प्रत्येकीचं सौख्याची अपेक्षा वेगळी होती. आणि या सगळ्यांना अधिकारावर असलेल्या या राजस्त्रिया त्यांना तिला सांभाळायचं होतं. आणि पूर्वी असं होतं की प्रत्येक स्नुषेच्या माहेरची माणसं त्या राज्यामध्ये येऊन राहत असत. आपली राजकन्या सुखात राहावी यासाठी. म्हणजे आता आपण काय म्हणतो त्याला, पाठराखीण पाठवतो, एक पाठराखीण पाठवतो. पूर्वी पाठराखीण नाही, पाठराखीण म्हणून सगळेच येत असत. राज्यातले कितीतरी लोक आपल्या राजकन्येबरोबर जात असत आणि त्यांचा दबदबा त्या राज्यामध्ये निर्माण करत असत. आपल्या राजकन्येला सुखात ठेवण्यासाठी त्याला सगळ्या अधिकारांचा उपभोग घेता यावा म्हणून. कैकेयीच्या माहेरची माणसं होती, कौशल्याच्या माहेरची माणसं होती, सुमित्रेच्या माहेरची माणसं होती, पण तो इतिहास सगळा पहिल्याच्याच सांगितला गेला असता असो. म्हणजे या सगळ्याचा विचार करून दशरथ राजांनी रामराजांचा यौराज्याभिषेकाची घाई केली होती. की कैकेयीच्या लोकांना जर कळलं की मी रामाचा अभिषेक करतोय तर कदाचित ते उठावत, म्हणून खूप घाईघाईने त्यांनी आज सांगितलं आणि उद्या सकाळी यौराज्याभिषेकाला पण जे घडायचं होतं ते घडून गेलं. तसं आता मग या सगळ्यांची माहेरची माणसं तिथे आहेत. म्हणजे वेगवेगळ्या मनस्थितीत असलेल्या या प्रजाजनांना सांभाळणं, यांच्यावर राज्य करणं, आणि तेही सम्राटासारखं राज्य करणं, किती हे राज्य सांभाळणं, सम्राट नसताना सम्राटासारखं राज्य सांभाळणं हे किती अवघड होतं, हे कार्य शत्रुघ्नानं केलेलं आहे. 14 वर्षे इतक्या महिलांना सुखावत सांभाळणे सामान्य गोष्ट नाही. शत्रुघ्नाचे जीवन यात अर्पित आहे, समर्पित आहे. सगळे कर्तृत्व 14 वर्ष या धाकट्या भावाचे आहे. अयोध्येचे संपूर्ण राज्य आणि सेना त्याने 14 वर्ष सांभाळले. सेना सांभाळला. जर राजा नाहीये, तो तिथे नंदीग्रामात आहे, हा वनात गेलेला आहे, हा सर्वात धाकटा आहे, याला अधिकार नाहीये, अशा वेळेस सेना उठाव करू शकते. पाकिस्तानचं काय झालंय आपण पाहिजे. सगळं सेनेच्या हातात आहे. हा उचलतात, फेकून देतात, त्याला उचलतात, तुरुंगात टाकतात, त्याला उचलतात, फाशीला लटकवून टाकतात. है ना. म्हणजे सेनेलाही किती घाबरून राहावं लागतं. आणि अशा वेळी ती सेना सुद्धा त्यांना सांभाळायची होती, आणि ते त्यांनी अतिशय कुशलतेनं केलं. एवढे करूनही 14 वर्षानंतर रामचंद्र परत आले. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी सर्वात पुढे शत्रुघ्न नाहीये. कोण आहे,
गुरुदेव वसिष्ठ, नंतर रामांच्या पादुका घेऊन भरत भगवान राम परत आल्यानंतर सारे जण राम भरत भेटीचे वर्णन करतात. कुठेही राम आणि शत्रुघ्नाची भेट वर्णन केली जात नाही. शत्रुघ्नाचे कोणी वर्णन करत नाही, म्हणजे ही मंडळी फोटो करता नाहीतच. आपल्या कार्याचं, कर्तव्याचं, कर्तव्य पालनाचं कुठेही प्रदर्शन नाही. जे आहे ते फक्त दर्शन आहे. एखादे एखादे उत्तम देवालय उभे असते, लोक त्या देवालयाच्या शिखराकडे पाहतात, भिंतीकडे पाहतात, सुंदर कलाकुसर पाहतात. पण हे सगळे मंदिर पायातल्या ज्या दगडांवरती उभे असते त्या दगडांकडे कोणाचंही लक्ष जात नाही. मला सांगा, छोटं घर बांधायचं असो, छोटीस दुकान बांधायचं असो, छोटे 4 भिंती उभारायच्या असो, त्याला पाया खणून त्या दगड घालून पाया रचावा लागतो. पण त्या पायातल्या दगडांना कोणी विचारतं का? अजिबात नाही. तसंच हे झालं. मंदिराच्या कळसाचा फोटो निघतो, पायाचा कोण विचारतं? फोटोग्राफर आल्यावर आपण जमिनीतून बाहेर येऊ तर ते मंदिर किती वेळ उभं राहील? दगडाने जर विचार केला पायाला की हा फोटोग्राफर आला की आपला फोटो काढायला आपण वळतो, तर मंदिर उभं राहील का? नाही. इतके सुंदर मंदिर उभं आहे कारण पायाचे दगड स्वतःला गाडून त्या ठिकाणी स्थिर आहे. म्हणून शत्रुघ्नाचं जीवन कसं आहे? असो आम्ही सुखाने पत्थर पायातील मंदिर भविणे हेच आमचे सुख. हे चारित्र्य, आणि हे घडलेलं संस्काराने घडलेलं चारित्र्य, त्याला काय नाव दिलं? शत्रुघ्न. हे ज्याच्या स्मरणाने सुद्धा शत्रू पराजित होतात, भयभीत होतात. आणि सर्वात शत्रू मोठा कुठला? अहंकार. किती अहंकार शत्रुघ्नाला यायला होता. मी केलं, मी 14 वर्ष राज्य सांभाळलं, मी या स्त्रियांना सांभाळलं, मी आयांना सांभाळलं, आम्ही आमच्या आईला 4 महिने सांभाळत, मग मी 4 महिने आईला सांभाळलं. कुठेही शत्रुघ्न असं करताना आपल्याला दिसत नाही, कारण अहंकाराचा शत्रू त्यांच्या जीवनात येऊच शकला नाही, कारण ते शत्रुघ्न. एखाद्या राष्ट्राचे मंदिर उभे राहते ते देखील पत्थरांच्या जीवावरच उभे राहते. स्वातंत्र्य सैनिक म्हणून खोटे नाव लावून सरकारचे मानधन घेणारी काही मंडळी असतील, पण असे कित्येक लोक आहेत की जे स्वातंत्र्य लढ्यात होते पण तरी त्यांनी मानधन स्वीकारले नाही. मानधन नाकारणारे स्वातंत्र्य सैनिक आपल्याकडे आहेत, पण त्याची किंमत आतापर्यंत 70 वर्षापर्यंत कधी या सरकारनं ठेवली असो. रामायणाच्या मंदिरात प्रवेश करताना पहिला परिणाम या शत्रुघ्नाला करणं फार आवश्यक, कारण तो पत्थर पायात, जसं आपण म्हणतो ना की विठ्ठल मंदिरात जायचं असेल तर पहिला पायरीला नमस्कार करायचा, कारण ती चोखोवरची पायरी आहे. मग तसंच त्यांनी काय म्हटलं की रामायणाच्या मंदिरात प्रवेश करताना पहिला प्रणाम शत्रुघ्नाला करणे फार आवश्यक आहे, कारण त्या पायाखालच्या दगडावर, असं कसं म्हणत, कारण त्या पायाखालच्या दगडावर अयोध्येचे दिव्य वैभव उभे राहिले. हा, सगळं अयोध्या एवढी दिव्य वैभवात का उभी राहू शकली? कारण शत्रुघ्नाचं कार्य तिथे आपल्याला दिसत. आपल्या व्रताचे पालन करताना 14 वर्षात सिंहासनावर बसण्याचा, बघा सिंहासन तिथे आहे, ना भरत बसलाय ना राम लक्ष्मण आहे, तिथे फक्त शत्रुघ्न आहे, पण त्या सिंहासनावर बसण्याचा क्षुद्र विचार त्याच्या मनाला कधीही सोडला नाही. वनात राहून वनवासाचा नियम पाळणं सोपं आहे, कारण ते वनातच आहे. नंदीग्रामात राहून सुद्धा ते नियम पाळणे सापेक्षतेने सोपे होते. जिथे विलास भोग तुम्हाला दिसतच नाहीये डोळ्याला, तिथे ते त्या उपभोगाचा त्याज्य करून टाकणं, त्या विषयांचा उपभोगांचा विषय डोळ्यात न येणं, डोक्यात न घेणं, हे सहज आहे, सापेक्ष आहे, कारण वातावरण तसं आहे. पण रात्रंदिवस राजधानीत राहून आणि रोजच्या रोज सगळ्या राज्य व्यवहाराचा परामर्श घेऊन पुन्हा अंतःकरणाने संन्यासी राहणे, नुसतं दाखवायला नाही, नुसती जटाजुट बांधली आणि परिवेश धारण केलाय नाही, तर अंतःकरणाने संन्यासी राहणं
ते फार फार कठीण आहे. म्हणून एवढे सगळे करून शत्रुघ्न कुठेही मीपणा मिरवत नाही. म्हणून काय करायचं मग आपण कशासाठी शत्रुघ्न आठवायचा? पायाखालच्या दगडाला आठवा, म्हणजे आपली भारतीय संस्कृती कशी आत्मविलोपिनी आहे ते कळेल. मी सगळी कामे व्यवस्थित पूर्ण करेन, मला काहीही नको. आपल्याला हे जमेल का? अशा प्रकारे गुरुदेव वसिष्ठांनी चारही भावांची नावं ठेवली. शत्रुघ्नाकडनं आपण काय समजायचं? जेव्हा आपल्याला असं वाटेल अमुक एक गोष्ट मी केली हा अहंकार जेव्हा जागृत होईल, मी कार्य केले, माझ्यामुळे हे घडले, असा जेव्हा अहंकार आजच्या डोक्यात वळवळू लागेल, तेव्हा काय करायचं? शत्रुघ्नाचं स्मरण करायचं. जरा जरी अहंकाराचा वारा आपल्याला शिवतो आहे असं वाटलं की त्यावेळी शत्रुघ्नाचं स्मरण करायचं. आणि म्हणून अशी ही चार प्रकारची विशेष शुद्ध चारित्र्यशील घडविणारी नामकरण संस्कार करून श्री वसिष्ठांनी या चारही भावांना घडवलं. चारही भावांची नावं ठेवली. या नावांमधून चौघांचे संपूर्ण जीवन प्रतिबिंबित झालं. हे सर्वात महत्वाचं. का महत्वाचं? नाव ठेवताना म्हणजे त्या क्षणाला नाव ठेवताना मूल किती असतं? 12 दिवसाचं. अगदी 12व्या दिवशी संस्कार केला नाही तर महिन्याचा. पण त्यावेळी त्या नावाचा संस्कार त्याच्यात होतो. आणि ते नाव कसं ठेवायचं की पुढचं त्याचं जीवन आपण रेखाटलेलं आहे, ठरवलेलं आहे. कारण आपल्या ह्याच्यात पुत्राला जन्म देण्यापूर्वीच ठरवायचं की मला कसा पुत्र. इच्छेताम तादृशम पुत्रम तद्रूपचरितांशतो. इच्छेताम इच्छा करा, तादृशम पुत्रम इच्छा कराल तसा पुत्र, तद्रूप तो रूपाने कसा असा, केवळ रूपाने नाही, तद्रूप चरितांश तऊ त्याचं चारित्र्य कसं असेल, कशा चारित्र्याचा पुत्र मला घडवायचा आहे हे आधी ठरवा आणि मग मुलाला जन्म द्या. गर्भधारणी पूर्वी ठरवायचं की मला कशा रूपात माझ्या पुत्राला जन्म द्यायचा आहे, त्याचं चारित्र्य काय असणार आहे. आणि म्हणून आपल्याला सांगितलं जातं की विवाहापूर्वी म्हणजे ब्रह्मचर्याश्रमात या सगळ्या संत महंतांची, मोठ्या मोठ्या माणसांची सगळी चरित्र म्हणजे पूर्णतः ज्ञान ग्रहण ब्रह्मचर्याश्रमात करा. मग गृहस्थाश्रमात जाऊन तुम्हाला इच्छेताम तादृशम पुत्रम तद्रूप चरितांश कुठलं चरित्र घडवायचं वाचलेलं असेल, पाहिलेलं असेल, ऐकलेलं असेल, अभ्यास केला असेल तर आम्ही ठरवू शकणार ना. आम्हाला काय माहिती कुठलं चरित्र घडवायचं असतं? आम्हाला चरित्र नाही का. म्हणून रामायण वाचणं खूप खूप महत्वाचं. आणि रामायणातला प्रत्येक अक्षर अक्षरम मंत्रम अस्ति. प्रत्येक अक्षर अक्षरम नाक्षरम मंत्रम नास्ति. एकही अक्षर असं नाही हे जे मंत्र नाही. म्हणून नामकरण करताना ही अक्षर जुळवताना, नाव ठेवताना त्याचं संपूर्ण जीवन त्यात प्रतिबिंबित होईल असंच नाव आपण ठेवायला शिकलं पाहिजे. आणि हा नामकरण संस्कार केला पाहिजे. अशा प्रमाणे नामकरण संस्कार झाला. महाराज दशरथ आणि तीनही माता यांचा हा आता गृहस्थाश्रम आनंदाने दुथडी भरून वाहतोय. अख्खा दिवस या बालकांशी खेळण्यात कसा जातो ते कळत नाही. किती किती प्रसंग गोस्वामींनी वर्णन केले. बाल लीला वाल्मिकी रामायणा नाही, कुठेच नाही. आणि मग हळूहळू मुलं मोठी झाली आणि मग चारही बालकांचा उपनयन संस्कार झाला. खरं म्हणजे इथे उपनयन संस्कार मांडण्याचा मला मोह खूप होत होता, पण मी तो टाळते आहे. कधीतरी आपण उपनयन संस्कार मांडले, कारण उपनयन संस्कार खूप मोठे. उपनयन संस्कार कशासाठी करायचा? उपनयन करायचं आणि त्याला गुरूंजवळ नेऊन ब्रह्मचार्याश्रमात म्हणजे गुरुकुलात पाठवायचं. म्हणून चारही बालकांचं उपनयन संस्कार महर्षी वसिष्ठांनी करविला. आता शिकण्याकरता चारही बाळ वसिष्ठांच्या आश्रमात गेली. तरी तेवढ्यात काही काही म्हणते की अहो शिक्षणाची व्यवस्था आपल्या राजमहालातच करा ना, म्हणजे मला रामाचा विरह होणार. भयंकर प्रेम आहे रामावर, म्हणजे राजमहालातच करा ना. आचार्य शिकवायला घरी येतील म्हणजे आम्हाला तेवढाच मुलांचा सहवास लागेल. पण राजा ऐकत नाही. महाराज म्हणतात नाही, यथा धर्मशास्त्र सगळं झालं पाहिजे. आणि म्हणून
चारही बालकांना उपनयन संस्कारानंतर वसिष्ठांच्या आश्रमात पाठवण्यात आलं. भारतीय आता फक्त शिक्षण संस्कार सांगते आणि थांब. भारतीय संस्कृतीमध्ये एखादा ब्रह्मचारी जेव्हा उपनयन संस्कार करून घेतो तेव्हा काय असं या उपनयन संस्कारात? 3 गोष्टी, 3 संकल्प, 3 व्रत त्याला घ्यावी लागतात. कुठली? कामवाद, कामभक्षण आणि कामाचार यांचा त्याग करावा लागतो. वस्तुतः महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी या 3 गोष्टींची कल्पना द्या. त्याला भलेही तुम्ही जानवे देऊ नका. भारतीय जीवन पद्धतीमध्ये विद्यार्थ्याला अशा प्रकारची शिस्त पाळायची असते आणि म्हणून ते मोठे मोठे ऋषी मुनी गुरुवर्य होतात. आजच्या कॉलेजमध्ये जर डोकावलं, महाविद्यालयात जर डोकावलं, काय दिसतं? सगळा कामवाद माजलेला आहे. कामाने लिप्त झालेले वरच्यापासून खालपर्यंत सगळे आहेत. कामभक्षण चालू आहे आणि कामाचे अत्याचार चालू आहे. म्हणून ते काय म्हणतायत? विद्यालयीन अथवा महाविद्यालयीन नियम म्हणून नव्हे तर स्वेच्छेने स्वीकारलेले व्रत म्हणून जेव्हा बाहेरून लादली जाते तेव्हा माणूस पळवाट शोधू लागतो. कामाचार नाही याचा अर्थ, कामाचार नाही याचा अर्थ मी वाटेल ते खेळणार नाही, वाटेल ते बोलणार नाही. आपल्या मुखावर पूर्ण संयम ठेवायचा, आपल्या जिभेवर संयम. वाटेल ते खाणार नाही आणि वाटेल ते बोलणार नाही, वाटेल तसे वागणार नाही, आचरण करणार नाही. मी माझे जीवन स्वयंनियंत्रित करावे. महाविद्यालयीन जीवन म्हणजे लाईफ एन्जॉय करणे हे नाही. आम्हीच मुलांना सांगतो, अरे आता तुझं कॉलेज सुरू झालं, आता हवा तसा एन्जॉय करून घे, हे दिवस पुन्हा पुन्हा येत नाही. आणि आचार्य काय म्हणतायत? कामाच्या नाही याचा अर्थ मी वाटेल ते खाणार नाही, बोलणार नाही, वाह्यातपणे वागणार नाही. पूर्ण जीवन स्वयं नियंत्रित करावे. स्वयं नियंत्रण हवं. लोकांनी नियंत्रण करायची गोष्ट आपली नसते. आपल्या मनावर नियंत्रण आपलंच पाहिजे. जीवनात सुख आनंद जरूर हवा, पण विलासिता नको. सुख घ्या, आनंद उपभोगा, पण विलासिता नको. विलासिता म्हणजे अमर्याद सुख ओरबाडून घेणे. आणि जीवनात सुख आणि आनंद असावा, पण विलासिता नसावीच. म्हणून आचार्यांनी इतकं सुंदर लिहिलं की मला काही टाळता येत नाही. महाविद्यालयीन विद्यार्थी 50% गृहस्थ झालेला असतो. छानपैकी दूरदर्शन पाहतो, हिंडतो फिरतो, खाटायला खातो पितो. जीवनात चंगळवादाची कल्पना आली की विद्यार्थी दशा संपली. आणि हा चंगळवाद बोलण्यासाठी मला अगदी डोळ्यांनी पाहिलेलं आहे की आमचे गावातले शेतकरी बिचारे आपल्या शेतजमिनी विकून वाटते तसा पैसा उभं करून कर्जबाजारी होऊन शिक्षणासाठी महाविद्यालयात मुलांना पाठवतात आणि मुलं छान चंगळवाद करतात. आणि हाती त्या वडिलांच्या काही लागत नाही ना त्या मुलांच्या काही लागत नाही, पण अर्धा गृहस्थाश्रम ते बघून येतात. मग त्यांना गृहस्थाश्रमातच पडायचं असतं. अक्कल काही चालू नसते. गृहस्थाश्रमासाठी जे ब्रह्मचर्याश्रमाचं ज्ञान हवं ते मात्र ते घेत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी फार फार पाहिजे. जीवनामध्ये गुरुसेवा आवश्यक आहे हे भगवंतांना लोकांना स्वतःच्या उदाहरणानं शिकायचं आहे. म्हणून ही सारी हे 4 भावंड गुरुकुलामध्ये गेलेले. भारतीय साधनशास्त्राचे हे प्राण तत्व आहे. जीवनात मी सर्वत्र मोठे असावे, पण एके ठिकाणी माझे मस्तक आदराने सतत झुकतच असावे. स्वतःच्या लघुत्वाची प्रतीती टिकवण्याकरता कुठेतरी गुरुत्व द्यावे लागते, नाहीतर मी मोठा हा भाव असतो. सदैव मस्तकामध्ये एक गोष्ट पक्की असणार, मी कितीही मोठा झालो तरी मी माझ्या गुरूंमुळे मोठा झालो. कुठेतरी एका ठिकाणी श्रद्धा भाव असा असला पाहिजे की तिथे मी सदैव नतमस्तकच राहीन. आणि हे गुरुकुलात शिकल्याने त्या गुरूंविषयी असं निर्माण होऊ शकतं. आणि मग वसिष्ठांच्या गुरुकुलामध्ये ही मुलं शिकतायत, ज्ञान घेतायत. आणि गुरुकुलामध्ये कसं असतं, सगळ्या गोष्टी शिकून झाल्या की शेवटी समावर्तन उपनयन संस्कार झाला की गुरुकुलात जायचं. आणि गुरुकुलात बाहेर पडायच्या वेळी समावर्तन संस्कार हा सुद्धा एक सुंदर संस्कार आहे.
काय काय करायचं आता गृहस्थाश्रमात जाताना. हा ब्रह्मचार्य आश्रम सोडून आपल्याला जायचं आहे, घरी परत जायचं. घरी परत जाताना आपण कशा वेशभूषेत जाणार आहोत. उपनयन संस्कारामध्ये लंगोटी नेसून पाठवलेले आहे, ती वेशभूषा आहे. आता दंड धरलेला आहे, आता जन्म घेतलेला आहे, पण उत्तरीय हातात दिलेला आहे, शेंडी गाठ मारलेली आहे, शेंडी ठेवलेली आहे तिथे. गुरुकुलात गेल्यानंतर दाढी ठेवलेली आहे. आणि 14 वर्ष 15 वर्ष जो काही तो गुरुकुलातला आश्रमातला वेळ असेल, तो सगळा गेल्यानंतर तिथे घातलेलं व्यतीत केलेलं जीवन ते आता थोडस बाजूला सरून घराकडे परत येताना आपल्या जीवनात काय बदल घडवायचे आहेत हे सांगतो तो समावर्तन संस्कार. हा अजिबातच कुठे केला जात नाही. म्हणजे आम्ही सांगायला हवं की तू महाविद्यालयात जातोयस, आता तू असा असा वागला पाहिजेस. हे आम्हाला आता आम्ही असं सांगतो ना, जा एन्जॉय कर. मग आपण काय शिकवणार? समावर्तन संस्कार सगळ्या आधी आई वडिलांनी शिकून घ्या, म्हणजे तो मुलांना सांगता येईल. मुले आता परत अयोध्येत येणार आहेत. निरोप देताना गुरुदेवांनी त्यांना काय उपदेश करावा, हा उपदेश खरोखर प्रत्येक महाविद्यालयात लिहून ठेवावा असा आहे. आमच्या भारतीय आश्रमातील कुलगुरूंचे पदवीदान समयीचे अभिवाचन ठरलेले असते. जगात कुठेही असा उपदेश आहे का ते शोधून पहा. हे जो वसिष्ठांनी श्रीरामांना केला आहे आणि आमच्या सर्व गुरुकुलांमध्ये तो आपल्या शिष्यांना केला जातो. महर्षी वसिष्ठ दिव्य उपदेश करताना म्हणतात, सत्यम वद, धर्मंचर, स्वाध्यायात मा प्रमदः, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, त्यानंतर अतिथी देवो भव, धर्मात न प्रमदितव्यम. हे सर्वात धर्मात तू आता धर्म शिकलेला आहेस. कर्तव्य काय, धर्म म्हणजे कर्तव्य, कर्तव्य काय असतं हे तू शिकलेलं आहे. म्हणून धर्मात न प्रमिदत, त्याच्यात चुकू नकोस. कुशलात न प्रमिदतव्यम, कौशल्य दाखवण्यात, कार्य करण्यात चुका करू नकोस. भूतके न प्रमिदव्यम, हे सगळं करताना जरा हे चुकू नकोस. सत्यमुदाचे 2 अर्थ आहेत. जे बोलशील ते सत्य असले पाहिजे, हा एक अर्थ, आणि सत्य असेल ते बोललेच पाहिजे, हा दुसराही अर्थ आहे. आजकाल आम्ही सत्य आहे ते बोलून जाऊ दे ग, मी कशाला सत्य बोलून त्याला दुखवू. आमच्या मालिकांमधलं सत्य कधीही खरं नसतं, आणि ते नको तिथे सत्य आणि नको तिथे असत्य वाटतील ते म्हणून त्या मालिका पाहू नका कृपा करून. आपले आचरण चाकोरीतच आहे. धर्माच्या चाकोरी बाहेर वागायचं नाही. म्हणून काय सांगितलं, धर्मंचर. सत्य बोलायचंच आहे, आणि जे सत्य आहे ते बोलायचंच आहे. बोलताना सत्यच बोलायचं, आणि जे सत्य आहे ते बोलायचं. सत्य लपवून ठेवायचं नाही. नाही त्याचं मन दुखावलं असतं म्हणून मी सांगितलं नाही, नाही तर मी सांगणार होते. हा संस्कार मुलांवर कधीही करू नये. आईशी प्रत्येक खरी गोष्ट त्यांनी बोललीच पाहिजे, वडिलांशी बोललीच पाहिजे. कौटुंबात, संपूर्ण कुटुंबामध्ये एकमेकांची गोष्टी लपवून ठेवणं चांगलं नाही. म्हणून सत्य आहे ते बोललंच पाहिजे. याच्या खाली अधोरेखित करा. विचाराचे स्वातंत्र्य असावे, पण आचारावर नियंत्रण असावे. काय सांगितलं, विचारांवर स्वातंत्र्य असावं, सर्व प्रकारचे तू विचार करू शकतोस, पण आचारावर नियंत्रण असलं पाहिजे. त्यातला कुठला विचार स्वीकारायचा ह्याची चर्चा घरात झाली पाहिजे, आणि एकदा चर्चेतून निर्णय झाला की तसंच आचरण झालं पाहिजे. हे संघ समितीमध्ये सेवक आणि सेविकांकडून करून घेतलं जातं. चर्चा करेपर्यंत तुमची हवी ती मत, पूर्ण मतांचं स्वातंत्र्य, आणि सगळ्या मतांतरातून जे योग्य मत निवडलं गेलं आहे, जो निर्णय झाला आहे, तेच तुमचं आचरण असेल. नंतर पुन्हा कधीही मी असं तेव्हा म्हटलं होतं तर यांनी माझं ऐकलं नाही, हा निर्णय केला, असं कधीही म्हटलं जात नाही. आणि हा खूप महत्वाचा संस्कार संघ समितीमध्ये केला जातो, आणि तो कितीतरी महत्वाचा आहे, कारण तो रामायण कालापासून. माऊली काय म्हणतात, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिका नोहावे लोकांप्रती. निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञानोबा करायची आपल्याला मुंज. काय करायची आपल्याला, मुंज आणि जाणव. निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर या दोघांमध्ये अंतर आहे. निवृत्तीनाथांचा विचार हा ब्रह्मनिष्ठेचा विचार आहे, माऊलींचा विचार हा धर्मनिष्ठेचा विचार आहे. माऊली म्हणते, नाही दादा, आपल्याला लोकांना सांभाळून घ्यायचे आहे. ज्याला लोकांना सांभाळायचे असते त्याला प्रथम स्वतःला सावरावे लागते. कितीही थोर अनुभूती असली तरी माझे आचरण
मर्यादाशील पाहिजे. हा सगळा उपदेशच अद्भुत आहे. या उपदेशात शिक्षण संपल्यानंतर अभ्यास करायला सांगितले. शिक्षण संपल्यानंतर आम्ही तर पहिलीचा अभ्यास संपला की जी पुस्तकं मिटतो पहिली आम्हाला आठवतच नाही, मग दुसरीत गेली की दुसरीचीच पुस्तकं पहिल्या पुस्तकाकडे वळून पाहते. ते सगळं सगळं संपल्यानंतर, सगळा अभ्यास संपल्यानंतर काय सांगितलंय? अभ्यास करत राहा. कुठला अभ्यास करणार? अयोध्येत परत आल्यानंतर भगवान स्वतः अभ्यास करतात, पण आपल्या तीनही भावांचा रोज अभ्यास घेतात. हे मोठ्या भावाचं कर्तव्य आहे. गुरुदेवांच्या आश्रमात ते काय काय शिकले, काय काय शिकले याचं 2 ओळीत वर्णन केलंय. वाल्मिकींनी स्वतः केलेलं आहे. सर्वे ज्ञानोपसंपन्ना सर्वे समुदिता गुणैः सर्वे वेदविद शूरा सर्वे लोकहिते रताः. चारही विधांचे, चारही उपवेदांचे, पराक्रमाचे आणि लोकहिताचे शिक्षण घेतले. शिक्षण घेऊन फक्त मी एकट्याने मोठे व्हायचे नाही, तर मला लोकांचे हित करावयाचे आहे. चौघा भावांचे शिक्षण सारखे झालेले आहे, तरीही तेषामपि महातेजा सत्य पराक्रम. शिक्षण सगळ्यांना सारखंच दिलं जातं, पण जसं चिमणी चिमणीपणाने जो छोटासा दाणा उचलते आणि राजहंस भरारी घेतो, गरुड भरारी घेतो, तशाप्रमाणे हे ज्ञान नाही. त्याची जी क्षमता असेल तसं तसं त्यांनी ते ज्ञान संपादन केलेलं असतं. आणि राम तर सर्वांमध्ये श्रेष्ठच आहे. महर्षी वाल्मिकी वर्णन करतात रामाचं. रा इष्ट सर्वस्य लोकस्य शशांक इव निर्मलः. हत्तीवर कसे बसावे, घोड्यावर कसे बसावे, रथ कसे चालवावेत, मोडलेले रथ दुरुस्त कसे करावेत, सांगोपांग धनुर्विद्या कशी हस्तगत करावी, हे सारे शिक्षण या चारही भावांनी घेतले. धनुर्वेदेच निरतः पितृशुश्रूषेण रतः. जितका धनुर्वेदाचा अभ्यास करायचा आहे तितकेच पितृशुश्रूषा सुद्धा करायची आहे. चारही भाऊ ज्ञानसंपन्न झाले आणि त्यांच्या बरोबर श्रीमंती आली. त्यापेक्षा ह्रीमतः असे ते आहे. ह्रीमंताः. आता ह्रीमंत आपल्याला श्रीमंत सगळ्याला मिळेल. ह्रीमंत म्हणजे आपल्याला श्रीमंत कळतो, पण ह्रीमंत कळत. ह्रीमंत ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. ह्रीमंत याचा अर्थ ज्याला अयोग्य गोष्टींची लाज वाटते. आम्हाला कसलीच लाज वाटत नाहीये, आम्हाला अंग प्रदर्शनाची सुद्धा लाज वाटत नाहीये. कशाची लाज? अयोग्य गोष्ट कोणती हे समजताय का, तर त्याची लाज. जे जे अयोग्य आहे त्याच्या मागे आजची प्रजा धावते. ते काय म्हणतात? श्रीमंत याचा अर्थ ज्याला अयोग्य गोष्टींची लाज वाटते, जो संकोची आहे. सिनेमाचे गाणे आपल्या तोंडात यावे याची लाज नको का वाटायला? म्हणजे आचार्यांनी त्या काळचं वर्णन केलं आहे. आता तर जाऊ दे. विद्यार्थी दशेमध्ये असताना कुणाची चेष्टा करताना ती कुठल्या पातळीला जाऊन करावी याला मर्यादा. जीवनात काही गोष्टींची शरमच वाटली पाहिजे. मला जीवनात कुठेतरी मर्यादा ठेवता यावी. काही गोष्टी माझ्या मुखात येऊ नयेत. काही गोष्टींच्या मध्ये मी बघू नये म्हणजे बघू नयेच. चुकून दृष्टी गेली तर मला लाजल्यासारखे राहिले पाहिजे. या सर्व गोष्टींचा विचार विद्यार्थी दशेत केला पाहिजेच, जो आज अजिबात केला जात नाही. माझं मन, माझं स्वातंत्र्य, आणि स्वातंत्र्य म्हणजे जायचं. तर खूप मोठं दिलेलं आहे. मला तर काय कळावं काय सांगू कळत नाही. दीर्घदर्शी असावे म्हणजे मला दूरचेही दिसावे. जीवन म्हणजे केवळ यौवन नव्हे, अल्लडपणा नव्हे. हं मला मानवी जीवनाचा साकल्याने विचार भारतीय परंपरेने केला तर अन्य सर्व परंपरांमध्ये मानवी जीवनाचा केवळ विभागशः विचार झाला. हे 2 परंपरा, भारतीय परंपरा आणि अन्य परंपरा, यातला फरक दाखवला. अन्य सर्व परंपरांमध्ये मानवी जीवनाचा केवळ विभागशः विचार झाला. वृद्धत्वाचा जितका खोल विचार भारतीय परंपरेत आहे तितका अन्यत्र कोणत्या परंपरेत आहे? कोणत्याही नाही. जीवनात केवळ यौवन नाही तर वार्धक्य आणि मृत्यू आहे. आपला मृत्यू आहेच, पण आपल्या सभोवतालच्या लोकांचाही मृत्यू आहे. आमरण संपूर्ण जीवन मला सुशोभित सुखद करायचं आहे, याचा समग्र विचार भारतीय परंपरेत आहे. आश्रमात असा अनेक प्रकारचं शिक्षण संस्कार घेऊन आता हे सगळे परत आलेले. आश्रमातून परतल्यानंतर रामचंद्र केवळ अध्ययनच करतात असे नाही, तर सायंकाळी
दिवसभर अभ्यास करायचा आणि सायंकाळी अयोध्येतील युवकांबरोबर ते शरयू तीरावर खेळतात. आमच्या मुलांना त्या टकटकापासून बाहेर न्या. शरयू तीरावर खेळतात. भगवान स्वयं खेळून परत येत असताना लोकांच्या मध्ये मिसळतात. तिथे खेळून झालं, तिथे शारीरिक झालं, मानसिक आनंद लुटून झाला. परत येताना ते लोकांच्या मध्ये मिसळलेले आहेत. लोकांच्या दुकानामध्ये जाऊन व्यवसायाची चौकशी करतात. त्यांना हे बघायचं आहे की माझी अयोध्येची जनता सुखी आहे की नाही. कुठला शिक्षणाचा संस्कार दिलाय की याच्यातून मर्यादा पुरुषोत्तम राजा घडवण्याचा आहे. आणि म्हणून तसं शिक्षण दिलेलं आहे. ते अयोध्येची जनता सुखी आहे की नाही हे त्यांना बघायचंय. त्यासाठी ते लोकात मिसळतात. त्यांचे आणि आपले अंतर कमी करतात. लोकांना फार बरे वाटते. भरून आलेल्या अंतःकरणाने ते इतरांना सांगतात, आज मोठे राजकुमार आमच्या दुकानात आले होते. लोकांना केवढा आनंद होतो, राजकुमार माझ्या दुकानात आले. अयोध्येतील सर्वांना राम अत्यंत त्यामुळे प्रिय झाले. याच वेळी महाराज दशरथांच्या महालात तिन्ही राण्यांमध्ये एक चर्चा सुरू आहे. मुले मोठी झाली. काय झालं? एवढ्या वर्षांचा विरह झाला. गुरुकुलात मुलं गेली. त्या काय आपल्याला भेटायला जायला मिळत नाही की आपल्या आत्तासारख्या गुरुकुलात हॉस्टेल नव्हती ती. ते गुरुकुल होतं. तिथे गुरुमाता होती आणि गुरु हेच पिता होते. माता पिता वैभव रोज राहणं सगळं काही तिथं होतं. पण आपली माता तिथे नव्हती, आपला पिता तिथे नव्हता. मग हा विरह या राण्यांना झालेला आहे. आणि या मुलींना आता काय वाटायला लागले, त्या राण्यांना आता काढणारे मुलं मोठी झाली. आता त्यांचा ब्रह्मचर्य आश्रम संपला आहे. म्हणजे साहजिकच मुलांच्या विवाहाचा विषय सुरू झाला. आता घरात लवकर सुनबाई आणल्या पाहिजे. स्त्रियांना या गोष्टीची जास्त घाई असते. त्यात पुन्हा धाकट्या काही मातेला तर फारच घाई झाली. आता आपली सून कशी असावी याची ती चर्चा करते. कैकई मातेला भरतापेक्षा राम प्रिय आहे. कौशल्येला रामापेक्षा भरत प्रिय आहे. कैकई माता कौशल्येला नेहमी म्हणते राम माझा आणि भरत तुझा. कैकई काय म्हणते लक्षात घ्या. कौशल्येला नेहमी म्हणते राम माझा आणि भरत तुझा. आता या तिन्ही राण्यांनी महाराज दशरथांच्या मागे मुलांचा लग्नाचा लकडा लावला. आणि इथे गुरुकुला वसिष्ठांच्या गुरुकुलाचे शिक्षणाचे संस्कार त्यांचे झालेले परिणाम हे आपण पाहिले. आणि या शिक्षण संस्कारांनी कसं साकारलं पुढचं श्रीरामचंद्रांचं, भरताचं, लक्ष्मणाचं आणि शत्रुघ्नाचं जीवन ते आपण पूर्ण रामायणात पाहतो. म्हणून शिक्षणाचे संस्कार अधिक चांगले झाले पाहिजे. गुरु आधी घडले पाहिजे. म्हणजे आपोआपच शिष्य घडतील. म्हणून पुन्हा पुन्हा रामायणात अध्ययन कसं दिलंय, कशाचं दिलंय. धर्मवद सखी खूप थोडं थोडं सांगितलं. एक सत्यवद म्हटलं, धर्मंचर म्हटलं तर या दोन विषयावर खूप सारा अभ्यास इथे आपल्याला बघता येतो. आणि त्याच्यातनं आपलं जीवन आपल्याला घडवता येतं. असंच रामरायांचं जीवन घडलं आणि आपलंही घडेल. श्रीराम जय राम जय जय राम. जय श्रीराम. जय श्रीराम. ते तुम्ही किती असं बारकाईनी आणि असं सगळं लिखाण करून ठेवलं. बंद कर, रेकॉर्डिंग बंद कर.